नमस्कार. सर्वप्रथम मी नाशिकच्या व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत त्यांचे खूप आभार मानतो मनापासून की त्यांनी मला इथे आपल्यासमोर आणि या सुंदर परिसरात बोलण्याची संधी दिली. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपल्या देशाच्या आर्थिक भवितव्याबद्दल आहे, त्याची वाटचाल, विकसित भारत, संधी आणि समस्या. आपल्याला अनेक जणांना माहिती असेल की भारत सरकारने आपल्या देशासमोर एक मोठं ध्येय ठेवलं आहे की 2047 साली जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील तेव्हा आपण विकसित होऊ. हे पंतप्रधानांनी देखील त्यांच्या 15 ऑगस्ट 2022च्या भाषणात देखील व्यक्त केलं हे स्वप्न. तर मी ह्या विषयावर बोलणार आहे की नक्की विकसित भारत म्हणजे काय, ही संधी आहे का आपल्यासाठी, आणि ह्या जे पुढचा जो रस्ता आहे, वाटचाल आहे, त्यात आपल्यासमोर काय समस्या उभ्या राहू शकतात. मी एका वृक्ष विषयाचा अभ्यासक असल्यामुळे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहे आणि बरंचसं डेटा दाखवणार आहे तुम्हाला. इथे कुठल्याही पक्षाच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात बोलण्याची माझा करायचं नाही आहे. मी फक्त आकडेवारी आपल्यासमोर तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. तर पुढच्या पाऊण तास ते 1 तासात मी 4 मुख्य विषय हाताळणार आहे. अर्थातच विकसित भारत हा मोठा व्यापक विषय आहे. कदाचित 2-3 तास दिवसाचा परिसंवाद होऊ शकतो, पण आज मी मुख्यतः हे 4 विषय हाताळणार आहे. एक म्हणजे विकसित असण्याची व्याख्या. आपण विकसित भारत ही घोषणा अनेकदा ऐकतो, वाचतो याबद्दल, पण जेव्हा आपण म्हणतो की एक देश विकसित झालाय त्याचा नक्की अर्थ काय असतो. आणि ह्यात मी आत्ताच एक सांगून टाकतो की जेव्हा देश विकसित होतो तो फक्त आर्थिकदृष्ट्या होत नाही, पण एक प्रगत समाज देखील त्याभोवती उभा राहतो. दुसरा विषय माझा आहे की भारताला 2047 पर्यंत विकसित होणं शक्य आहे का. म्हणजे आज आपण कुठे आहोत आणि पुढच्या 23, 24, 25 वर्षात कुठपर्यंत जाऊ शकतो हे जरा आपण बघू शकतो आता. तिसरा मुद्दा असा की जर आपण जागतिक इतिहास बघितला, विशेष करून आर्थिक इतिहास, ज्या देशांनी गरिबीपासून ह्या विकसित होण्याच्या टप्प्यापर्यंत पोचले आहेत त्यांचा प्रवास कसा होता, आणि त्यात मुख्यतः 3 मोठी स्थित्यंतरं आहेत. आपल्याला 4 आपल्यासमोर येणार आहेत. त्या 4 स्थित्यंतराबद्दल मी थोडं बोलणार आहे. आणि शेवटी संधी आणि आपल्यासमोर काही ज्या समस्या आहेत त्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहे त्या विषयांवर. तर पहिला, आणि आता मी जरा माझे स्लाइड्स इंग्रजीत असणार, अर्थात मी मराठीत बोलणार आहे कारण मी ह्या स्लाइड्स दुसरीकडे देखील वापरतो, म्हणून मी जरा जो आळशीपणा असतो माणसात तो मी त्याचा फायदा घेऊन मी त्याच स्लाइड्स वापरल्या आहेत थोड्या. तर जेव्हा आपण म्हणतो की भारत किंवा कुठलाही देश विकसित होईल का, विकसित आहे का, विकसित नाही आहे, त्याचा अर्थ काय. तर खरं सांगायचं तर भारत सरकारने ती व्याख्या स्पष्ट केलेली नाही आहे. बरीच कारणं असतील त्यासाठी, म्हणून ती व्याख्या आपणच आपल्या साठी निर्माण करायची आहे. तर जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक आहे, तर वर्ल्ड बँकेचे सगळे सदस्य देश असतात की 180, 190. वर्ल्ड बँक त्याचे 4 गट करतं. लो इन्कम म्हणजे मुख्यतः जे खूप गरीब देश आहेत, लोअर मिडल इन्कम,
म्हणजे जे निम्न मध्यमवर्गीय देश आहेत, अपर मिडल इन्कम जे उच्च मध्यमवर्गीय देश आहेत, आणि हाय इन्कम जे श्रीमंत देश आहेत किंवा आजचा जो विषय आहे आपला आपण म्हणू शकतो जे विकसित देश आहेत. आणि ह्या देशांसाठी म्हणजे हे कॅटेगरीज करण्यासाठी जो मोजमाप असतो तो पर कॅपिटा इन्कम म्हणजे सरासरी उत्पन्न दर नागरिकाचं त्या देशामध्ये. तर एका गरीब देशात सामान्य नागरिक त्याचं वार्षिक उत्पन्न हे $1,150 कमी असतं. हे डॉलरमध्ये आकडे आहेत सगळे. निम्न मध्यमवर्गीय देशामध्ये पर कॅपिटा इन्कम हे ते $1,150 ते $4,500 पर्यंत असतं. उच्च मध्यमवर्गीय देश 4,500 ते 14,000 आणि जे विकसित असतात ते 14,000च्या पलीकडे असतात. तर हा एक संकेत आहे की जेव्हा आपण देशांचा विचार करतो तर ह्या टप्प्यांमधून जावं लागतं दर देशाला. आणि आपल्याला आपल्यासमोर जे ध्येय आहे ते 14,000 आहे. मी नंतर त्यामध्ये एक वेगळा मुद्दा आणणार आहे, पण आत्तासाठी हा 14,000 आकडा आपण जरा लक्षात ठेवा. तर मग प्रश्न आहे की ह्या 4 गटांमध्ये भारत नक्की कुठे आहे. आपल्याला जायचंय चौथ्या गटात, पण आत्ता आपण कुठे आहोत. आपण गरीब आहोत, निम्न मध्यमवर्गीय आहोत, उच्च मध्यमवर्गीय आहोत का विकसित आहोत. अर्थातच विकसित नाही आहोत, कारण नाहीतर तर हे 4 गट. आता मी फक्त काही उदाहरणं घेतली आहेत इथे. जे गरीब देश आहेत खरे देशात जगातले ते म्हणजे अफगाणिस्तान, सोमालिया, काँगो, युगांडा हे 4-5 मी देशांची उदाहरणं घेतली आहेत. आपल्याला सहसा माहिती आहेत की ह्या देशांसमोर प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अनेकदा इथे यादवी युद्ध असतात, नाहीतर दुष्काळ असतात. तर ह्या देशांची प्रगती खूप कमी झालेली आहे आणि गरिबी आहे. मग दुसरा गट म्हणजे निम्न मध्यमवर्गीय, तो जो 1,150 ते 4,500. तिथे किनिया, बांगलादेश, इजिप्त, व्हिएतनाम सारखे देश आहे आणि तिथे भारत देखील आहे. म्हणजे आज आपण गरीब देश नाही आहोत. आपल्या देशामध्ये काही लोक गरीब आहेत, पण देश म्हणून आपण गरीब नाही आहोत. आपण लोअर मिडल इन्कम का निम्न मध्यमवर्गीय देश आहोत. त्यानंतर आपल्याला पुढचा टप्पा जो गाठायचा आहे तो उच्च मध्यमवर्गीय देश होण्याचा. तो गाठला की आपण इंडोनेशिया, थायलंड, ब्राझील, चायना बरेचसे हे आशियाई खंडातले आणि ब्राझीलसारखा लॅटिन अमेरिकामधले देश तिथे पोचू. आणि शेवटी तो विकसित असण्याचा जो टप्पा असतो तिथे मी परत काही म्हणजे अनेक इथे देश असतात, पण ग्रीस, साऊथ कोरिया, जपान, USA. तर म्हणजे आता ह्या 4 गटांमध्ये आपण दुसऱ्या गटात आहोत. पुढच्या 25 वर्षात आपल्याला चौथ्या गटात उडी मारायची आहे. तर ह्या 2 टप्पे म्हणजे याचा अर्थ होतात की आपण लोअर मिडल इन्कमहून अपर मिडल इन्कमला जायचं आणि मग तिथून हाय इन्कमला. हे 2 उड्या आहेत. पहिली उडी ही माझ्या मते आपल्याला जमण्यासारखी आहे. माझा अंदाज आहे की हे दशक संपेपर्यंत किंवा कदाचित पुढच्या दशकातल्या पहिल्या वर्षात म्हणजे 2031 साली भारत हा निम्न मध्यमवर्गीय देश नसून उच्च मध्यमवर्गीय देश होईल. आपल्याला माहिती आहे की आत्ता या मागच्या 20-25 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेने खूप गती घेतली आहे. विशेष करून 1991 साली ज्या आर्थिक सुधारणा झाल्या पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग या जोडीने ज्या आणल्या आणि त्यानंतर अर्थात वाजपेयीजींचं सरकार आलं, मनमोहन सिंगांचं आलं, आता नरेंद्र मोदींचं. ती गती आपली कायमच आहे. तर म्हणून 2030-2031 पर्यंत माझा खाजगी अंदाज आहे की भारत ही पहिली उडी सहज मारू शकेल. खरा प्रश्न येतो दुसऱ्या उडीचा की अपर मिडल इन्कम ते हाय इन्कम. तर आपण जर मागच्या 60 वर्षांचा जगाचा इतिहास बघितला
तर अनेक देश हे या अपर मिडल इन्कम गटात येऊन अडकतात. त्याला आमच्या इकॉनॉमिक्समध्ये मिडल इन्कम ट्रॅप म्हणतात, की तिथपर्यंत प्रगती होते आणि नंतर पुढे जाणं कठीण जातं. तर ह्या मागच्या 60-65 वर्षात म्हणजे 1960 नंतरचे मी आकडे बघितलेत, जेमतेम 15-16 देश हे अपर मिडल इन्कम टू हाय इन्कममध्ये गेलेत. त्यापैकी साऊथ कोरिया, सिंगापोर, इस्रायल, स्पेन, पोलंड असे काही देश आहेत. तर परत मी सांगतो की गट नंबर 2 मध्ये आहोत. 2 ते 3 उडी माझ्या मते आपल्याला सहज मारता येईल आता. म्हणजे काहीतरी अगदी अनपेक्षित झालं तरच आपली ही प्रगती थांबू शकेल. आपण जर 5-6 वर्षांनी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत कोणीतरी येईल आणि सांगेल की आता विकसित भारत किती जवळ आलाय, पण त्या उच्च मध्यमवर्गीय देशाला विकसित होणं हे इतकं सोपं नसतं असं आपल्याला इतिहास सांगतो. तर काय करावं लागेल? तर सर्वात मोठं महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याचा वेग कायम ठेवावा लागेल. आणि खरं सांगायचं कायमच नाही, पण तो वेग वाढवावा लागेल. आपण अनेकदा स्वस्तुतीच्या ह्याच्यात जातो आणि म्हणतो की भारता एवढा मोठा देश ह्या गतीने वाढत नाही आजच्या काळात, आणि हे खरं आहे. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जपान किंवा कोरिया किंवा चायना आपल्या पातळीला होते, म्हणजे आपल्यासारखे होते, तेव्हा त्यांचा आर्थिक वेग का अर्थव्यवस्थेची जी वाढ होती ती वार्षिक दर तो 8%, 9%, 10% होता. आपण 6.5% वाढतोय. तर मला वाटतं की हा 6.5% हा वेग चांगला आहे, पण तो वाढवला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे आपली अर्थव्यवस्था कशी सातत्याने चांगल्या वेगाने वाढत जाईल पुढच्या 25 वर्षात, त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. तर मी एक छोटंसं उदाहरण दिलंय फक्त इथे, आणि असं लक्षात ठेवा की तो जे काळं जे सर्कल आहे ते तिकडे कोणीतरी एक चेंडू फेकतंय, आणि जितक्या वेगाने चेंडू फेकला जाईल तितका तो दूर जातो. तर आजच्या गतीने जर तो चेंडू फेकला तर भारत 2047 साली $15,000च्या सरासरी उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम पर्यंत पोचेल. म्हणजे त्या विकसित त्या गटामध्ये जेमतेम पोचू शकेल. पण जर तो वेग 8.5% झाला तर त्या 15,000चे 19% होतात, $19,000 होतात, आणि 9.5% झाला तर $23,000. म्हणजे काय की दर वर्षी 1% वाढला तर 25 वर्षात प्रचंड फरक होऊ शकतो. म्हणजे आपण ते गणितात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो का, इवन इन्व्हेस्टमेंटमध्ये तसंच आहे. तर आता 15,000 म्हणजे आज चीन आहे तिकडे, 19-20 हजार आज ग्रीस आहे तिथे, आणि 23-24 हजार म्हणजे युरोपचे दुसरे देश. आता तुम्ही म्हणाल की ह्याच गतीने आपण तर पोचतो विकसित होण्याच्या टप्प्यापर्यंत, मग तुम्ही का म्हणालात की कठीण जाईल? आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या 25 वर्षात बाकीचे देश देखील कुठल्या तरी गतीने वाढत राहतील. म्हणजे आज जे विकसित असण्याचा जो मार्क आहे 14,000, तो कदाचित 25 वर्षांनी पुढे सरकेल, कारण ते देश देखील पुढे सरकतील. तर म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्या अर्थव्यवस्थेची गती वाढवली पाहिजे. आणि कशी हा मुद्दा आहे वेगळा. फक्त मला एकच म्हणायचं आहे की मला अनेकदा लोक विचारतात की तुम्ही अर्थशास्त्रातले लोक सगळ्याचा मोजमाप पैसे वापरून का करता, की इकॉनॉमिक ग्रोथ, पण तो म्हणजे त्यातून सगळ्यांचा फायदा होईल का, विषमता वाढेल का, पर्यावरणाचं काय, हे सगळं मान्य आहे मला. पण जोपर्यंत तो केक मोठा होत नाही तोपर्यंत त्याचे भाग कसे करायचे हा प्रश्न नंतर आपल्याला विचार करावा लागेल. आणि दुसरं, आपण जर
कुठेही आणि अनेक जण आपण जगात फिरत देखील असाल की जे देश त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते का जे प्रगत असतात त्यांचे अनेक दुसरे प्रश्न पण म्हणजे हे कमी असतात. म्हणजे तिथे शिक्षण व्यवस्था चांगली असते, हेल्थ सिस्टम चांगली असते, रस्ते चांगले असतात, लोकांना चांगली घरं असतात, नोकऱ्या असतात. तर आपण एकदा आर्थिक प्रगती आपल्याला मिळाली तर त्या प्रगतीचं काय करायचं हा आपल्या देशाचा प्रश्न आहे, राजकीय पक्षांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत प्रगतीच नाही तोपर्यंत आपण हे विचारच करू शकत नाही. म्हणून माझं मत आहे की जर आजच्या म्हणजे या मागच्या 20 वर्षात का 10 वर्षात जी गती आहे ती चांगली आहे, पण ती कशी वाढवावी हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. आता ह्यानंतर मी जे म्हणालो की आपण जर आर्थिक इतिहास बघितला मागच्या 60-70 वर्षांचा, तर ही 4 मोठी स्थित्यंतरं होतात आणि हे अटळ आहेत. म्हणजे आपल्याला आवडो न आवडो ही होणार. आणि काही देशांचे अपवाद सोडले तर दर देश जो गरिबीतून प्रगतीपर्यंत पोचला आहे का अविकसित ते विकसित झाला आहे त्या देशांना ही 3 आणि आता ह्या आपल्या काळात 4थं स्थित्यंतर हे अटळ आहे. आणि ते कसे मॅनेज करावेत ह्याबद्दल परत आपल्या सरकारलाच नाही पण आपल्याला समाज म्हणून हे केलं पाहिजे. आता मला वाटतं अच्छा, तर पहिलं मोठं स्थित्यंतर म्हणजे शेतीहून इंडस्ट्री किंवा सर्व्हिसेस, की हळूहळू देशामध्ये शेतीचं महत्त्व कमी होत जातं आणि इंडस्ट्रीचं वाढत जातं. हे सगळ्या देशांमध्ये झाले जे देश प्रगत झालेत ह्या मागच्या 50-60 वर्षात.
हा एक शेती आहे आणि भारत हा एक ग्रामीण देश आहे. आज देखील ते सत्य नाही. कदाचित उत्तरेत आपण म्हणू शकतो की आहे उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये, पण मुख्यतः आणि दक्षिण भारतात किंवा पश्चिम महाराष्ट्रात ना आपण एक ग्रामीण समाज आहोत, ना शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहोत. अर्थव्यवस्थेत लहान व्यापार, लहान कारखाने का जे असंघटित असतात असे व्यवसाय, तिथून मोठ्या संघटित व्यवसायांकडे वाटचाल असते. याचा अर्थ नाही की लहान व्यवसाय संपूर्णपणे बंद होतात. आपण कुठेही पाश्चात्य देशात गेलो देखील आपण बघतो की कुठेतरी हातगाडी असते, कुठेतरी लहानसहान काहीतरी असतं, पण मुख्यतः लोक मोठ्या व्यवसायांमध्ये नोकऱ्या करतात. तर हे ते असंघटित ते संघटित का इन्फॉर्मल टू फॉर्मल, हा तिसरा बदल, मोठा तिसरं स्थित्यंतर हे भारतात सुरू आहे, हे चालू राहणार. आणि आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर हे 3 बदल हे जास्त व्हायला हवेत, जास्त तीव्रतेने. आणि मी म्हणालो की एक चौथा नवीन बदल आहे, आणि तो कुठला? तो म्हणजे आज जे क्लायमेट चेंज आपल्यासमोर जे संकट आहे जगापुढे, तर बाकी सगळे देश जे पुढे गेले त्यांना पर्यावरण हे इतकं महत्त्वाचं नव्हतं. आज आपल्याला, म्हणजे मी इंग्लिशमध्ये ब्राऊन टू ग्रीन म्हटलं आहे, पण जुनी जी पद्धत होती ऊर्जा निर्माण करण्याची किंवा प्रवासाची किंवा कारखाने चालवण्याची, ती आज चालणार नाही. तर आपण आज क्लायमेट चेंजच्या युगात आहोत. तर भारतासमोर एक चौथं एक महत्त्वाचा बदल आहे जो मॅनेज करायचा असेल, तर तो म्हणजे क्लायमेट चेंजचा. तर मी ह्याच 4 हे जे स्थित्यंतर आहेत, बदल आहेत, त्यांच्याबद्दल आता थोडं बोलणार आहे की भारत आज कुठे आहे आणि पुढे आपल्याला काय बदल होतील. आणि इथेच मला वाटतं की पटकथा नसल्यामुळे का सिनेमा नसल्यामुळे पटकथा वाचावी लागणार आहे. आणि विशेष करून शहरीकरणाबद्दल जरा मला कठीण जाणार आहे हे सांगणं, पण बेणी सर म्हणाले की नंतर ते एडिटिंगच्या वेळेला ऑनलाईन ते वापर करतील स्लाईड्सचा. तर पहिला बदल म्हणजे शेती. आणि एक लक्षात ठेवा, मी जेव्हा आत्ता मागचे 15-20 मिनटं आणि पुढे 30-40 मिनटं बोलणार आहे, तर मी आर्थिक बदल हा कुठल्या तरी किती रस्ते बांधले जातात का, किती स्टॉक मार्केट कुठे आहे का, रुपयाचे अवमूल्यन होतं आहे का, GST, ह्याबद्दल बोलणार नाही आहे. मी सामान्य माणसांचं आर्थिक आयुष्य कसं बदलतं ह्याबद्दल मुख्यतः बोलणार आहे. कारण इकॉनॉमिक्सचा एक मूळ तत्त्व आहे की अखेरीस कुठल्याही देशाची प्रगती, आर्थिक प्रगती ही त्या देशातल्या माणसांच्या बुद्धीमुळे, श्रमामुळे, कौशल्यामुळे होते. हे ॲडम स्मिथच्या काळापासनं जो आम्ही आद्य अर्थतज्ञ मानतो आहे. तर म्हणून मी मुख्यतः लोकांचं जीवन कसं बदलत जातं आणि त्या बदलाचा एक मोठा हे असतं कॉमन फॅक्टर की लोक जे कमी प्रोडक्टिव्ह कामं असतात तिथून जास्त उत्पादकतेकडे जातात. तर एक म्हणजे शेतीच्या बाहेर पडणे. तर 91 साली, आणि हे सगळे चार्ट्स होते पण आता तुम्हाला ऐकावं लागेल, 91 साली जेव्हा आपल्याकडे हे मोठ्या आर्थिक सुधारणा झाली, तेव्हा भारतामध्ये जो म्हणजे लोकसंख्या होती आपली, जे काम करतात लोक, त्यापैकी 62 का 63% लोक हे शेती किंवा शेतीला जोडलेल्या व्यवसायात असायचे. आज 2020पर्यंत हा आकडा 40पर्यंत गेला होता. म्हणजे एक 20% भारताची जी लोकसंख्या आहे का, जे काम करणारे लोकांची संख्या आहे, ती शेतीच्या बाहेर पडली.
पॅन्डेमिक नंतर, कोविड नंतर हा आकडा थोडा बदलला आहे. काही आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला त्या संकटाच्या वेळी अनेक लोक शहरं सोडून परत गावाकडे गेले आणि हे सगळे परत आले नाही आहेत शहरात. तर म्हणून आज तो आकडा जरा 42-43पर्यंत पण तो हळूहळू परत 40 आणि खाली घसरत जाईल. तर भारताचं म्हणजे जो अनुभव दुसऱ्या देशांचा आहे तो आपला देखील आहे की हळूहळू लोक शेती सोडायला लागलेत. आता ह्याचा अर्थ होतो की जेव्हा लोक शेती सोडतात का दुसऱ्या व्यवसायाकडे वळतात तेव्हा त्यांना तिथे काहीतरी काम हवं. आणि म्हणून खरं आपलं सर्वात मोठी आपल्यासमोर जे हे आहे की ह्या वाढत्या लोकसंख्येला आणि ह्या लोकसंख्येचे हे बदल होत आहेत की शेतीकडून दुसरीकडे जाणारे लोक आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या, त्यांना चांगले व्यवसाय उपलब्ध आहेत की नाही. तर आत्ता दुसरं म्हणजे मी म्हणालो की ते असंघटित ते संघटित. का आज भारतामध्ये सामान्यतः लोक कुठल्या प्रकारचं काम करतात, तर 58% लोक हे सेल्फ एम्प्लॉईड असतात. म्हणजे स्वतःच्याच शेतावर का स्वतःच्याच दुकानात का छोट्या व्यवसायात ते काम करत असतात. मग 22% लोक म्हणजे 58 सेल्फ एम्प्लॉईड, 22% लोक हे नेहमी त्यांना एक स्टेबल नोकऱ्या असतात. म्हणजे ते कंपन्यांमध्ये काम करत असतील, हॉस्पिटल्समध्ये, अगदी आपल्याकडे ड्रायव्हर असतात ते देखील त्यांना दर महिन्याला ज्या लोकांना पगार मिळतो ते 22% आहेत. आणि 20% हे रोजंदारीवर काम करतात. त्या दिवशी त्यांना जे काम मिळतं, मग ते शेतमजूर असतील का, ते कन्स्ट्रक्शनवर काम करणारे असतील का, आपण स्विगीला आपल्या घरी जे आणतात आपलं खाणं पिणं ते असतील. तर आपल्याला ह्याचा अर्थ काय की फक्त 20% भारतीय ह्यांना दर महिन्याला एक स्टेबल इन्कम मिळतं. 80% छोट्या स्वतःच्या व्यवसायात असतात किंवा रोजंदारीवर काम करतात. तर ती आर्थिक अस्थिरता असते, ती खूप असते लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे. आणि हे फक्त भारत नाही, तर जर आपण परत त्या 4 गटांकडे गेलो तर एक गरीब देशामध्ये 80% लोक हे सेल्फ एम्प्लॉईड असतात. एका निम्न मध्यमवर्गीय देशात गेलो भारतासारख्या तर 58%, म्हणजे आपण ज्या पातळीला आहोत आज तिथे. जेव्हा देश पुढे होऊन उच्च मध्यमवर्गीय होतो तर ते सेल्फ एम्प्लॉईडचं प्रमाण खूप कमी होतं आणि 35%. आणि श्रीमंत देशांमध्ये जेमतेम 20%, म्हणजे दर 5 कामगार का जे 5 लोक नोकरी करतात, धंदा करतात, फक्त त्यातला अशी एक व्यक्ती असते जी सेल्फ एम्प्लॉईड असते. तर हा जो बदल आहे चालू आहे तो हळूहळू जसं लोक शेती सोडत आहेत तसं लोक चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात आहेत. आणि त्या नोकऱ्या उपलब्ध करणं हे फक्त सरकारचं नाही, पण अर्थातच खाजगी गुंतवणूक लागेल, परदेशी गुंतवणूक लागेल. पण लोकांच्या आकांक्षा बदलतात, लोकांना आर्थिक स्थैर्य लागतं, शिक्षण घेतात. तर ह्या प्रकारचं हे बदल अपरिहार्य आहेत, पण त्याचा वेग वाढवावा लागेल आपल्याला. आत्ता खूप कमी लोक आहेत ज्यांना नेहमीचं प्रिडिक्टेबल महिन्याला उत्पन्न मिळतं आणि ते बदलायला हवं. तर लोक कुठे जाऊ शकतात, तर एक मोठा म्हणजे परत आपण जपान बघितलं, कोरिया बघितलं, तायवान बघितलं, थायलंड, तर लोक शेती सोडून कारखान्यांमध्ये जातात. आता आपल्याकडे एक वैशिष्ट्य आहे की परत आपले कारखाने, आणि मला खरंच हे पण मला वाटतं ईमेलवर पण लोकांना पाठवू शकतो की आपल्याकडे जे कारखाने आहेत ते खूप लहान कारखाने आहेत, असंघटित क्षेत्रातले कारखाने आहेत. तर भारतामध्ये एक 65% लोक हे 50च्या म्हणजे ज्या कारखान्यांमध्ये काम करतात त्या कारखान्यांमध्ये 50हून कमी कामगार असतात. आपल्याला बघतो की आपण चायनामध्ये किंवा USA मोठे मोठे कारखाने असतात. का जेव्हा मी मुंबईत वाढलो तेव्हा कापडाच्या गिरण्या होत्या, तर 4000-5000 कामगार दर गिरणीमध्ये असायचे. अजूनही आपण आता आपल्याकडे
आयफोनचं जे निर्मिती होते मोठ्या कंपन्यांमध्ये, तर तिथे पण हजारो कामगार असतात. आपल्याकडे काय झालं आहे की त्या प्रकारचा औद्योगिक बदल आपल्याकडे होऊ शकला नाही आहे. कारणं खूप आहेत, मला आत्ता फार कारणांमध्ये जायचं नाही आहे. पण ह्या कारखान्यांचं काय असतं की ते लहान असतात फक्त नाही, पण दरवर्षी ते किती म्हणजे माझ्याकडे जर 15 कामगार असतील तर मी जास्तीत जास्त 2 वाढवू शकेन. मी काय 2000 कामगारांना घेऊ शकणार नाही. तर ते जे लोक आज शहरांकडे येत आहेत, शेती सोडून येत आहेत, त्यांना स्टेबल नोकरी हवी आहे, त्यासाठी मोठे कारखाने, मोठे ऑफिसेस, तुम्ही इन्फोसिसमध्ये आहात, इन्फोसिसमध्ये काय 2-3 लाख लोक असतील, तर त्या प्रकारच्या कंपन्या, त्या प्रकारच्या म्हणजे ते खाजगी क्षेत्रात असू शकतात का सरकारी क्षेत्रात, त्याबद्दल नाही, पण हा एक दुसरा ही मोठी समस्या आहे की जे लोक आता नवीन आकांक्षा आहेत त्यासाठी आपण त्या प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण करतो आहे की नाही. अजून एक खूप मोठी समस्या आपल्याकडे आहे की आपल्याकडे, आणि हे सामाजिक प्रश्न आहे खरा, की आपल्याकडे खूप कमी बायका घराच्या बाहेर पडून कुठल्या तरी व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये गुंततात. आपल्याला म्हणजे आम्ही इकॉनॉमिक्समध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणतो की जर 15 ते 60 ह्या वयोगट घेतलं तर त्यातले किती लोक नोकरी करतात, किती लोक बाहेर जाऊन काम करतात. तर आपल्याकडे 2024 साली एक 75 ते 80% पुरुष हे कुठलं तरी काम करतात बाहेर, आणि जे करत नाहीत ते बरेचसे कुठल्या तरी शिक्षण घेत असतात. म्हणजे ते, कारण मी 15 ते 60 धरलं तर अर्थात अनेक मुलं शाळेत राहतात, कॉलेजमध्ये राहतात. तर हा झाला पुरुषांचा आकडा, म्हणजे 75 ते 80%. बायकांचा काय असेल आपल्याला अंदाज आहे? 20 ते 22%. परत कोविडमुळे थोडा त्यात वाढ झाली आहे, खूप वाद आहेत त्यात, मी पडत नाही. तर म्हणजे 85 आपण अगदी धरू 75% पुरुष काही ना काही आर्थिक व्यवसाय करत असतात, 25% बायका. आणि म्हणजे खरं आपण जर जगातले दुसरे देश बघितले, हा फरक दर देशामध्ये असतोच. कारण बायकांना घरकाम असतं, म्हणजे असावं की नाही माहीत नाही, पण अनेक बायकांचं आयुष्य कठीण असतं जास्त पुरुषांपेक्षा, असं माझं मत आहे. पण तिथे देखील चीन वगैरेमध्ये 50-60% बायका घराच्या बाहेर पडून नोकऱ्या करतात का व्यवसाय करतात. आपल्याकडे फक्त 20-25%. आपण म्हणजे सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान ह्या लेवलला आहोत, आणि हे बदलायलाच हवं. म्हणजे त्यात एक म्हणजे सामाजिक समता वगैरे तो महत्त्वाचा भाग आहेच. पण शेवटी आपण एकदा मान्य केलं की शेवटी आर्थिक प्रगती ही लोकांमुळे होते. आर्थिक प्रगती ही रस्ते बांधून, पायाभूत सुविधा देऊन का मोबाईल फोननी होत नाही. लोक त्या सगळ्याचा वापर कसं करतात. आणि जर तुम्ही तुमचा निम्मा म्हणजे तुमचा समाज आहे, म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांना तुम्ही जर घरामध्ये कोंडून ठेवलं तर कसा देश प्रगत होणार. तर मला वाटतं हा एक अजून एक मोठी समस्या आहे माझ्या मते. तर त्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मी परत म्हणतो की चार्ट्स असते तर मला वाटतं कदाचित तुम्हाला जास्त हे नीट समजावू शकलो असतो. आता परत नोकऱ्या, हे आर्थिक बदल, ह्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं, आणि स्किल्स. ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ह्याने ह्या विषयावर खूप विचार केला. आता 1920 आणि 2020 आणि मग परत 2023-24मध्ये 2 आली ते. तर एकेकाळी काय असायचं की भारतामध्ये मुलं मुली ह्या विशेष करून शाळेत जाणं हे कमी असायचं प्रमाण. अगदी 1999च्या सुमारास देखील स्कूल एनरोलमेंट रेशो की 14 ते 18 वयोगटातली मुलं किती शाळेत आहेत. तर 1999 साली जेमतेम 40-45% मुलं मुली त्या वयोगटातली, म्हणजे सेकंडरी स्कूल, ती शाळेत होती.
आज हे 85% 90%पर्यंत झाले. प्राथमिक शिक्षण तर 100% मुलं शाळेत जातात. तर आपल्याकडे आता शाळेला न जाणं का आईवडील शाळेला न पाठवणं हा प्रश्न राहिला नाही आहे. हे जे बदल होतात, पण त्याबरोबर आपल्या शाळा देखील सुधारल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी परत स्त्रियांचाच उल्लेख करतो की मुलींचे टॉयलेट्स शाळेमध्ये प्रथम नावाची जी संस्था आहे ती दरवर्षी एक उत्तम ॲन्युअल सर्वे ऑफ इंडियन स्कूलिंग असं ते करते. तर प्रथमच्या त्या जे हे असतात सर्वे असतात त्यात आहे की 2010 साली 32% शाळांना गर्ल्स टॉयलेट्स नव्हत्या. आज तो आकडा कमी झाला आहे. आता फक्त 10% शाळांमध्ये चांगल्या म्हणजे मुलींना चांगले टॉयलेट्स नाही आहेत. टॉयलेट्स नसतं तर मुली कशा येणार शाळेत? तर सांगायचा मुद्दा असा की शाळेतलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं आहे. अनेक शाळांमध्ये तर कम्प्युटर यायला लागले आहेत. वीज तर सगळ्या शाळांमध्ये आहे. पिण्याचं पाणी मिळतं. मुलं शाळेत जात आहेत. शाळांमध्ये थोडा म्हणजे गुंतवणूक झाल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर बदललं आहे. पण मुलं शाळेत नीट शिकत नाही आहेत. तर मी परत प्रथमच्याच जे सर्वे आहे त्यातले काही आकडे तुम्हाला देतो. परत हे 14 ते 18 वयोगट म्हणजे प्राथमिकच्या पलीकडे सेकंडरी एज्युकेशनमध्ये जी मुलं आहेत सेकंडरी शाळेत. तर प्रथम मी दरवर्षी त्या म्हणजे काही शाळांमध्ये जाऊन त्या मुलांशी बोलून त्यांचे थोडेफार त्यांना प्रश्न विचारून हे सर्वे करतो. तर 14 ते 18 लक्षात ठेवा, 4 पैकी फक्त एक मुलगा का मुलगी हे दुसरीतलं पाठ्यपुस्तक वाचू शकते त्यांच्या मातृभाषेत का त्यांच्या प्रादेशिक भाषेत. तर म्हणजे इंग्लिशमध्ये मी लिहिलं आहे 1 in 4 स्टुडंट्स कॅन नॉट रीड अ स्टँडर्ड टू टेक्स्टबुक इन देअर रिजनल लँग्वेज. म्हणजे आपण जे म्हणतो की शिक्षणाचं पहिलं आहे की आपल्याला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ते अनेक मुलं म्हणजे अनेक नाही म्हणजे बहुसंख्य मुलांना जमत नाही. आपण आपल्या मध्यमवर्गात बघतो ते वेगळं असतं, पण तुम्ही सामान्य गावात जा आहे ते तर मुलं शिकत नाही आहेत. मुलं जात आहेत शाळेत, मुलं शिकत नाही आहेत. त्याच वयोगटात 14 ते 18 ह्यात 50% मुलं ह्यांना साधा भागाकार देखील करता येत नाही. म्हणजे 3 आकड्यांचा एक नंबर आणि त्याच्या खाली एक आकडा म्हणजे साधा भागाकार मुलांना करता येत नाही. हे प्रथम ते जे रिझल्ट्स आहेत ते भारत सरकारला देखील मान्य आहेत. तसंच मध्ये फायनान्स मिनिस्ट्रीने एक रिपोर्ट केला होता की त्यात त्यांनी म्हटलं की निम्म्याहून अधिक ग्रॅज्युएट्स ह्यांना नोकरीसाठी जे स्किल्स लागतात ते नाही आहेत. सांगण्याचा मुद्दा असा की आपल्याकडे आता हा मोठा बदल होत आहे आणि नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत. त्यासाठी मुलं शाळेत जातात, कॉलेजेसमध्ये जातात, पण त्यात शिक्षण कमी आहे. तर त्यासाठी परत ही एक मोठी समस्या आहे की भारतामध्ये आपली शिक्षण जी पद्धत आहे ती कशी भक्कम करावी. आणि मला वाटतं जर कुणाला वेळ असेल तर हे नवीन जे शैक्षणिक धोरण आहे हे जे फाउंडेशनल स्किल्स म्हणतात की गणित आणि लेखन वाचन त्यावर खूप भार दिला गेला आहे. आता शहरीकरणाकडे येऊ तर आजपासून 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 22 कोटीने वाढणार आहे. आपल्या लोकसंख्येच्या वाढीचं हे प्रमाण कमी होतं आहे, पण तरीही 2050 पर्यंत 22 कोटी अधिक भारतीय असतील. त्यापैकी 35 कोटी हे ही वाढ 35 कोटी हे शहरात वाढ होणार आहे आणि ग्रामीण भागातली लोकसंख्या 12 कोटींनी कमी होणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे की हळूहळू ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी होत चाललेली आहे. आणि परत मी तो चार्ट केला होता
तर हे जे शहरीकरण होतं आहे आणि ते वाढत राहणार, आणि माझ्या मते महाराष्ट्रासारख्या राज्यात बहुसंख्य लोक आधीच शहरातच राहतात, आणि आपण शहर म्हणजे काय याबद्दल थोडं नंतर बोलू शकतो हे व्याख्यान संपल्यावर. आणि आपल्याकडे नवीन आकडेवारी नाही आहे, कारण आपली जी जनगणना असते दर 10 वर्षी ती ह्या वेळेला 2021 साली होऊ शकली नाही, म्हणून नक्की भारतात शहरीकरणाचं प्रमाण हे कुणालाच माहीत नाही आहे. पण अंदाज जे लावतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या 50% अधिक लोक आज शहरात राहतात. तर हळूहळू जर शहरीकरण होणार असेल, ग्रामीण लोकसंख्या कमी होणार असेल, तर मग हे शहरीकरण आपण कसं मॅनेज करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण परत जर कोणीही परदेशी केलं असेल की त्यांची शहरं आणि आपली शहरं ह्यात फरक म्हणजे उघड असतो. आणि आज आपल्या शहरांमध्ये सावळा गोंधळच असतो. कुठल्याही शहराचा मी मुंबईत राहतो, तर हे शहरीकरण कसं मॅनेज करायचं ही एक मोठी समस्या आहे. आणि इथे मी 1-2 नकाशे काढले होते मुंबईचे. 91 सालचा नकाशा आणि 2014चा नकाशा. आता माझे शब्द ऐकावे लागतील तुम्हाला, पण मुंबई शहर जे मुंबई महानगरपालिकेचे जे बाउंड्रीज आहेत ते शहर आता त्या बाउंड्रीच्या पलीकडे गेलं आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल ह्या भागांमध्ये खूप आता लोकसंख्या वाढत चालली आहे. माझ्या मते नाशिकमध्ये हेच असेल की नाशिकचे जी सीमा आहे नाशिक महानगरपालिकेची, आज नाशिक शहर त्याच्या पलीकडे गेलं आहे. पुण्यात आपण हे बघतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये बघतो, नागपूरला झालं आहे. याचा अर्थ की शहर हे म्हणजे म्युन्सिपॅलिटी वेगळी आणि शहर हे एक जिवंत जे एक समाज असतो तो वेगळा. आणि आता आपल्याला शहराच्या प्लॅनिंगच्या पलीकडे रिजनल प्लॅनिंगकडे गेलं पाहिजे. जर कुणाला नंतर मी दाखवू शकतो हे तुम्हाला नकाशे मी काढलेले. हे सॅटेलाईट आमची जी संस्था आहे ती आम्ही सॅटेलाईटचा वापर करून शहरं कशी वाढली त्याचा अभ्यास करत असतो बऱ्याचदा सरकारसाठी. तर मुंबईचे हे 2 मी नकाशे इथे दाखवणार होतो, पण ठीक आहे. तर हे झाले सगळ्या ज्या देशांमध्ये होतं ते, की एक म्हणजे शहरीकरण होतं आहे, लोक शेती सोडून दुसऱ्या व्यवसायांकडे जात आहेत. त्यामध्ये आपल्याकडे समस्या अनेक आहेत, ज्या म्हणजे मुलं शिकत नाही आहेत, ज्यांना नोकऱ्यांसाठी जे स्किल्स लागतात ते नाही आहेत. बायकांचे आणि मुलींचे प्रश्न आहेत. पण आता आपल्या ह्या काळामध्ये एक चौथा मोठा बदल जो क्लायमेट चेंजचा आहे त्याबद्दल मी थोडं बोलणार आहे, कारण ही मोठी समस्या आहे. कारण आत्तापर्यंत जे देश प्रगत झाले त्यांना हा प्रश्न त्यांच्यासमोर नव्हता. अगदी चीनच्या समोर देखील नव्हता, आपल्यासमोर आहे. तर मी 2-3च तुम्हाला ठळक मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे क्लायमेट चेंजबद्दल. तर पहिला असा की आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात मोठा समुद्रकिनारा आहे आणि ची पातळी 170 दशलक्ष भारतीय हे त्या किनारपट्टीवर राहतात. म्हणजे 17 कोटी. म्हणजे आज आपण ठरलं की आपण 140 कोटी आहोत, तर 15% भारतीय हे त्या समुद्रकिनाऱ्याच्या वर राहतात. आणि तिथे क्लायमेट चेंजचं हे वाढलं तर हा मोठा प्रश्न आहे. तर आणि ह्यात आपली मोठी शहरं देखील आहे, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, विशाखापट्टणम. तर आपल्याला आपले हे सगळी शहरं ही आम्ही इंग्लिशमध्ये याला क्लायमेट रेझिलियंट म्हणतो, की जसं पर्यावरण बदलत जाईल तशी ही शहरं ही कशी टिकतील आणि इनफॅक्ट वाढतील, कारण लोक तर त्या शहरात येत राहणार. तर हा एक पहिला मुद्दा की 170 दशलक्ष भारतीय हे समुद्रकिनाऱ्यापट्टीवर राहतात. दुसरा ठळक मुद्दा असा की भारतामध्ये जे कामगार जे काम करणारे जी लोकसंख्या आहे 40% ही मी म्हणालो शेतीवर अवलंबून आहे. ह्याचा अर्थ की त्या वर्षी पाऊस पडला नाही का, उकाडा असह्य झाला
तर ह्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तर 40% आपले लोक हे म्हणजे डायरेक्टली पर्यावरणाच्या बदलाच्या मुळे त्यांच्या आयुष्याला धोका आहे, म्हणजे पाऊस किंवा अतिउष्णता. तर त्यांना ह्या सगळ्यामधून कसं वाचवायचं ह्याचा खूप मोठा, म्हणजे हा प्रमाण कमी होत जाईल, पण तरीही 40% 30% हे खूप मोठं आहे. दुसऱ्या देशांमध्ये अमेरिकेत 3-4% लोकच आता शेतीमध्ये उरलेत. आणि तिसरा ठळक मुद्दा असा की आपले हे जे परत कामगार वर्ग आहे का, जो व्यवसाय करतो, 50% लोक हे उन्हात काम करतात. म्हणजे त्यामध्ये शेतकरी आले, शेतमजूर आले, जे कन्स्ट्रक्शन साईट्सवर काम करतात, ज्याला आपण गिग वर्कर्स म्हणतो, स्विगी वगैरे आपल्या बाईक्सवरनं आपल्याला सगळं पोचवतात, जे लहान सहान हातगाड्यात वर काम करतात, आपले पोलीस अधिकारी, सरकारी नियंत्रणातले अनेक लोक. तर 50% लोक हे सरळ म्हणजे उन्हाळ्याच्या, विशेष करून उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये उन्हात काम करतात. आणि जसं आपले उन्हाळे जास्त तीव्र होत जात आहेत, ह्या लोकांना काम करणं हे खूप कठीण जातं आहे. आम्ही मध्ये एक सर्वे केला होता, आम्ही म्हणजे माझ्या संस्थेने परत भारत सरकारसाठी. तर मागच्या वर्षी जो हीटवेव्ह आली उत्तर भारतात, तर आम्ही ज्या घरांमध्ये जाऊन प्रश्न विचारले त्यापैकी 30% लोक घरांमध्ये आम्हाला असं उत्तर मिळालं की होय, आम्ही ह्या हीटमुळे कमीत कमी ह्या मागच्या महिन्यात 2 दिवस कामाला जाऊ शकलो नाही कामावर. आणि आपण लक्षात घ्या, हे बरेचसे लोक हे गरीब असतात, रोजंदारीवर असतात, त्यांना 2 दिवस काहीही उत्पन्न न मिळणं हे खूप महत्त्व आहे. एवढंच नव्हे की इवन मोठ्या कंपन्या मेमध्ये अनेक मोठे प्रकल्प बंद होतात, कारण त्या उन्हामध्ये ते कामगार कामच करू शकत नाहीत, हे उन्हात. त्यानंतर आपण विचार करा की अनेक फॅक्टरीजमध्ये पंखे नसतात, AC नसतात. आपण सुखात AC मध्ये आपण जरा AC वाढव रे असं म्हणतो. पण हे जे आहे म्हणजे पर्यावरणात जो बदल होतो आहे तो ह्या प्रकारे होत राहिला तर आपली जी प्रगती होत चालली आहे ती काय थांबणार नाही. मी अजूनही म्हणजे मला वाटतं अजूनही की भारत हा शेवटी त्या टप्प्यावर पोचणार. पण सगळ्या त्या प्रवासात हा जो नवीन आपल्यासमोर ही नवीन समस्या आहे क्लायमेट चेंजची, त्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मला एक फक्त काय करता येईल, तर मी फक्त परत चार्ट होता, तर जे कार्बन इमिशन्स असतात ते ज्यामुळे हे सगळे बदल होत आहेत ते भारतामध्ये कुठून येत आहेत, तर 50%हून अधिक हे आपण जी वीज निर्मिती असते मुख्यतः कोळशातून आपण करतो, तर आपले कार्बन एमिशन्स 51% हे वीज निर्मितीतून येतात, 24% कारखान्यांमधून येतात आणि एक 12-13% आपण जे गाड्या चालवतो, बसेस हे ते त्यांनी येतात. तर मुख्यतः वीज, जुने कारखाने आणि आपण जी प्रवासाची साधनं वापरतो त्यामुळे बघा ना. आणि मग थोडंफार बाकी म्हणजे शेतीमुळे थोडे आपल्या घरी AC वगैरे असतात त्यामुळे. पण भारताला हा पुढच्या 20 वर्षात एक मोठा बदल केला पाहिजे की आपण कोळशातून सोलार आणि वायू वगैरे ह्या नवीन प्रकार का न्यूक्लिअर देखील ह्या नवीन प्रकारच्या जे इंधन आहेत तिथे आपल्याला जावं लागणार आहे. दुसरं म्हणजे कारखाने संपूर्णपणे बदलून त्यांची जी पद्धत असते ती बदलावी लागणार आहे. आणि हळूहळू पेट्रोलच्या गाड्या किंवा बसेस हे बदलून आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जाऊ लागणार आहे. आणि हे कधीही हे सुरळीत होणार नाही, ह्यात थोडे धक्के लागणारच आपल्याला. तर ह्यासाठी आजपासून आर्थिक प्रगती आणि पर्यावरण हे जोडलेले आहेत विषय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 50 वर्षांपूर्वी असं मानलं जायचं की आधी आपण आर्थिक प्रगती करू, पैसे कमवून मग पर्यावरणाचा विचार करू. आज ते शक्य नाही. तर
इथेच मी थांबणार आहे, पण फक्त परत जे म्हणालो ते की आपण ज्या गतीने चाललो आहे त्या गतीने आपण नक्कीच पुढे जात राहू. मी आशा दायी नेहमीच असतो भारताबद्दल, पण आपल्याला ही काही जे बदल होत चालले ते कसे मॅनेज करायचे याबद्दल खूप खोलात विचार करावा लागेल. लोक शेती सोडतात तर त्यांना नोकऱ्या आहेत का? जर आपण नवीन कारखाने उभे करायचे तर असे लहान सहान कारखाने उभे केले पाहिजेत का मोठे? लोकांना आर्थिक स्थैर्य कसं मिळू शकेल? मुलं जे शाळेत जात आहेत का कॉलेजमध्ये त्यांना शिक्षण असं कसं मिळू शकेल ज्यात त्यांना नोकऱ्या मिळू शकतील? पर्यावरणाचा विषय आहे तो आपण कसा हाताळू? शहरीकरण कसं आपण चांगलं त्याचं नियोजन करू शकू? ह्या काही समस्या आहेत, त्याबद्दल उत्तरं आहेत, प्रश्न देखील आहेत, पण त्यासाठी मग अजून 2-3 तास लागतील. तेवढं तुम्हाला बोर करायचं नाही आहे, तर मी इथेच थांबवतो. परत तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद. पावसाचा कुणाच्याच आपल्या हातात नसतं. आणि मला परत जरा वाईट वाटतं, कारण अनेक हे आकडे जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा मी जे काय म्हणतो आहे ते जरा अधिक प्रकर्षाने कळलं असतं कदाचित, का मी नीट बोलू शकलो असतो. तर मी माझं प्रेझेंटेशन इथे ठेवतो आणि आयोजकांकडे पण डिजिटल प्रेझेंटेशन आहे. इथे आल्याबद्दल धन्यवाद.